अंतिम टप्प्यासाठी विरोधी पक्षांचा प्रचार देखील शिगेला पोहोचलाय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लुधियाना इथे प्रचार सभा घेतली। संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक असल्याचे ते म्हणाले। संविधान म्हणजे देशातल्या कोट्यवधी जनतेचा आवाज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा संविधानात बदल करू इच्छितात असा आरोप त्यांनी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळ, बंदरं, संरक्षण उद्योग यासाठी सर्व क्षेत्र अदानीसारख्या उद्योगपतींकडे सोपवल्याचं ते म्हणाले। नरेंद्र मोदी जी ने सिर्फ भाई को भाई से लड़ाया, एक जात को दूसरी जात से, एक धर्म को दूसरे धर्म से, एक प्रदेश को एक भाषा को दूसरी भाषा से, और पूरा का पूरा काम उन्होंने 22 लोगों के लिए किया है। सारे के सारे एयरपोर्ट, पोर्ट्स, इंफ्रास्ट्रक्चर, सोलर पावर, डिफेंस इंडस्ट्री, जो भी था उन्होंने अदानी जी जैसे बड़े बड़े अरबपतियों को दिया। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज ओदिशामध्ये प्रचार सभा घेत आहेत। देशभरात इंडी आघाडीला वाढता पाठिंबा मिळत असून जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी न देण्याचा निश्चय केल्याचं खरगे यांनी या प्रचार सभेत सांगितलं। ओदिशामध्ये रोजगाराचा मोठा प्रश्न असून युवकांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याचं सांगून या मुद्द्यावर भाजपा आणि बिजू जनता दल सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला। काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामुळे देशातल्या युवकांचं भविष्य उज्ज्वल राहील असे ते म्हणाले। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी हिमाचल प्रदेशातल्या कुल्लू इथे घेतलेल्या प्रचार सभेत सरकारवर जोरदार टीका केली। देशातील तरुण बेरोजगार आहेत असं सांगत नरेंद्र मोदी जनतेसाठी काय करत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव उत्तर प्रदेशात प्रचार सभा घेणार आहेत।